धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे। जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंबीनाका येथे भव्य स्वरूपामध्ये नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येतो। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते, भक्तांच्या हाकेला धावते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसांमध्ये टेंभी नाक्यावरती मोठी गर्दी उसळते। सध्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरिता दाखल झाल्या होत्या। तसेच ठाण्यातील प्रशांत कॉर्नरचे सर्वेसर्वा प्रशांत सकपाळ यांच्या परिवाराने या ठिकाणी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले। तसेच देवीच्या आरतीचा मान देखील त्यांना मिळाला होता। सर्व ठाणेकर नागरिक सुखी आणि समाधानी राहो अशी प्रार्थना यावेळी प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली। यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती। सदर प्रसंगी जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। आम्ही सांगू की या देवी मातेच्या चरणी नमस्कार करून सांगतो की सर्व ठाणेकरांना देवी आई माते सुखी ठेव। या मंडळाला आमचा टेंभी नाका मंडळ जो आहे नवरात्र मंडळ याच्या सगळ्या भाविकांना व सगळ्यांना सुखशांती लाभो व खूप खूप आशीर्वाद दे देवी आई माते। असा दरवर्षी तुमचा प्रोग्राम दरवर्षी होऊ द्या अशी देवी आई माते चरणी दुर्गा माते चरणी प्रार्थना माझी व आमच्या सर्व कुटुंबाची प्रशांत कॉर्नर तर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। इलेक्शनसाठी मी सांगेन हे देवी आई माते दुर्गा देवी आमच्या सर्व शिवसैनिकांना व शिंदे सरांना आमच्या शिंदे साहेबांना खूप खूप शक्ती दे व त्यांना खूप आशीर्वाद दे। असंच सगळं महाराष्ट्राचं सगळं नेतृत्व करण्याची त्यांच्यामध्ये समर्थ दे, सामर्थ्य दे, शक्ती दे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नवयुग मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव 2024 यंदा साजरा होतोय। यंदा या मंडळाचे 20वे वर्ष आहे। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवी मंडप नेताजी सुभाषचंद्र महोत्सव टिकुचनीवाडी मानपाडा ठाणे येथे हा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी गुरुदत्त महिला भजनी मंडळ दोस्ती एम्पेरिया मानपाडा ठाणे यांचं भजन येथे संपन्न झालं। तसेच यावेळी महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम व कराओके स्वरशी ऑर्केस्ट्रा देखील सादर करण्यात आला। दर्शनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाला ठाणेकर नागरिक आणि भक्तांनी एकच गर्दी येथे केली होती। यावेळी नवयुग मित्र मंडळाचे ठाणे संस्थापक रमेश आमरे, कार्याध्यक्षा स्नेहा आमरे, प्रमुख सल्लागार शंकर प्रमाग, प्रमुख सल्लागार मनोज सिंग, डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व आयोजनाखाली हा उत्सव येथे संपन्न होत आहे। या उत्सवाविषयीची अधिक माहिती नवयुग मित्र मंडळाचे ठाणे संस्थापक रमेश आमरे यांनी दिली आहे। दर्शक ना होते, ये प्यार ना होता, ये जिंदगी की राय ना होती। और आज एक बड़ी हस्ती रमेश जी आमरे साहब जो ठाणे शहर की आन बान शान नवरात्र उत्सव देवीचं काल आगमन झालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आपल्या मराठी भाषेची अभिजात राज्य
दर्जा मिळावा ही गेल्या अनेक वर्षाची मागणी होती, ती काल त्यांनी पूर्ण केलेली आहे. म्हणून आम्ही सगळे मराठी भाषिक जे महाराष्ट्रातले लोक राहणारे आहोत त्यांनी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच त्यांनी कार्यक्रमाने सर्वांना न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आज तुम्ही बघाल इथे आज नवीन मित्रमंडळातर्फे भजन होतं, त्याच्यानंतर डोंबिवलीवरनं ऑर्केस्ट्रा आलेला, त्यांनी खूप सुंदर अशी गाणी सादर केली आणि लोकांचा त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते अंबाबाईचा बदलत्या ठाण्यातील नागरिक व तरुण पिढींची स्पंदने लक्षात घेऊन क्रीडाई MCHने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदा रासरंग उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देखील नागरिकांनी येथे तुफान गर्दी केली होती. रासरंग 2024च्या कार्यक्रमाला या ठिकाणी तरुणाईचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. क्रीडाई MCHने 2017मध्ये हा कार्यक्रम सुरू केला होता, तर यंदा या कार्यक्रमाने नवी उंची गाठली आहे. ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावरती 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव इथे साजरा होत आहे. या रासरंग कार्यक्रमाला बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध गायिका द्रविता चोक्सी ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरांमध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता आला. या ठिकाणी ज्येष्ठ व तरुण पिढी नेत्रदीपक रोषणाई यांनी सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद घेतला. क्रीडाई MCHचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. तसेच क्रीडाई MCHचे ठाण्याचे सर्व पदाधिकारी व मुंबईकर नागरिक गरबा रसिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित झाले होते. बहुत बड़ी बात है। तो ये बार बहुत दांडिया करने में मजा आएगी और नवरात्रि का आनंद उठाएंगे।
शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाला अर्चना योगेश शेटे या ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सिद्धेश्वराच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांचा येथे यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना साडी देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला. शालेय शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटी हिंदी कॉलनी दादर येथे त्यांचं शिक्षण झालं असून पदवी मानसशास्त्रामध्ये BA रुपारेल कॉलेज मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी पूर्ण केली आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन SNDTमधून B.Ed सोशल डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, मराठीमध्ये MA, डिप्लोमा इन चाइल्ड अँड फॅमिली काउन्सिलिंग. सध्या उमेद म्हणून बालविकास सहाय्यक अभ्यासक्रम त्या करत आहेत. 1995 पासून शिकण्याची अक्षमता, ऑटिझम, बौद्धिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी आणि विकास विलंब असलेल्या मुलांसोबत काम करत आहेत. पालकांचा दृष्टिकोन हा बालकाला घडवण्याचा मुख्य घटक आहे. त्यानुसार मुलांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी पालकांना विविध उपक्रमाद्वारे सहभागी करून घेतलं गेलं आहे. तसेच मातांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याच्या दिशेने कार्य केलं जात आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा नारी शक्तीला सलाम. संकल्प दांडियाचा कालच्या दुसऱ्या दिवशी तरुणाईला जल्लोषमय वातावरणामध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये संपन्न झाला. तसेच संकल्प प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट ग्रुप, वेशभूषा, डान्स अशा विविध विभागांमध्ये पारितोषिकं प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आली. यावेळी ठाणेकर नागरिक व गरबा रसिकांनी एकच गर्दी केली होती. राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झालेली असतानाही केवळ प्रकल्पांच्या घोषणा करून लाडका ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांची पुढची सोय करण्यासाठी लाखो करोडो रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत. प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरवला जातो आणि त्यानंतर कंत्राट काढलं जातं, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी ठाण्यात येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, पेपर घोटाळे, स्थलांतरित होत असलेले उद्योग यांसह 20 प्रश्नांची उत्तरं देण्याची मागणी यावेळी केली आहे. ठाण्यातील घोडबंदर भागामध्ये शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले. त्यांची उत्तर देण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांना केलं आहे. मागील 2.5 वर्षामध्ये राज्य कर्जबाजारी झालं आहे. यापुढेही राज्याला कर्ज घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे. एकेकाळी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता गुन्हेगारीमध्ये आघाडीवरती आहे. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणामध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील मुली, महिला सुरक्षित नाहीत. मागील 10 वर्षात राज्यातील 20,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारच्या काळामध्ये 8 पेपर फुटीची प्रकरणं आणि घोटाळे झाले आहेत. तलाठी घोटाळा देखील गाजला होता, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. BMC यांचं जे काही टेंडर प्रकरण चालू आहे, लाखो करोडो रुपयाचे टेंडर निघतात, लाखो करोडो रुपयाचे. 8 दिवसात टेंडर, पुढच्या 4 दिवसामध्ये वर्क ऑर्डर. आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर, आपल्या लाडक्या पदाधिकाऱ्यांना पुढच्या आमदनीची सोय करून ठेवण्यासाठी म्हणून हे सगळं चालू आहे. त्याच्यावर कोणाची नजर आहे का? लोकसभेच्या आधी MMRDA ने 78 लाख कोटी रुपयाचे टेंडर्स काढले. जमिनीचं अधिग्रहण नाही, जमिनीचा मोबदला नाही, पण तिथला रस्ता काढायचा टेंडर काढून मोकळे. त्याचं खास उदाहरण म्हणजे मुरबाड ते आपलं
जो कल्याणच्या मार्गनं रस्ता जातो अलिबाग पर्यंत, तो कॉरिडॉर 8 दिवसाला 90 कोटी आणि 100 कोटी आणि 200 कोटी रुपयाचे टेंडर 8 दिवसात संपायचे. त्याची जाहिरात फक्त 8 दिवस द्यायची. हे म्हणजे स्पर्धात्मक बोली. फक्त ज्यांना टेंडर ज्यांनी सेट केलं आहे त्यांनी टेंडर बनवायलाच टेंडर स्वतःच्या ऑफिसमध्ये बनवून MMRDA म्हाडाला आणून द्यायचं आणि MMRDA आणि म्हाडाने ज्या कंपनीला द्यायचंय त्या कंपनीने बनवलेलं टेंडर छापायचं. म्हणजे आता आपल्याकडे समजा गणेश थोरात आहे, आपण गणेश थोरातला एका शिंप्याकडे पाठवलं, रेमांसमध्ये पाठवलं गपचूप रात्री 1 वाजता आणि त्याच्या सूटची साईज देऊन सूट बनवायला सांगितलं. आणि नंतर सकाळी मी तुम्हाला सांगितलं 2 सूट ठेवले, जा तुम्हाला ज्याला कोणाला येईल त्याने घेऊन या. ते कोणाला मिळणार, ते सीट कोणाला मिळेल, सूट कोणाला मिळणार, तसं टेंडर शिवून घेतात, मापाचा करतात आणि सकाळी नंतर तुम्ही सगळे टेंडर बघून या. अहो तुम्ही रात्रच सेट करून ठेवलेलं आहे. टेंडर काढल्यानंतर 10% ऍडव्हान्स, टेंडर भरल्यानंतर वर्क ऑर्डरला 20% ऍडव्हान्स, म्हणजे 30% आधीच घ्यायचे आणि नंतर या कामाचा जेव्हा ऍडव्हान्स येतो तेव्हा 20% द्यायचे. असं म्हणून 50% हे सरकार पोचलेलं आहे. हा सगळा निवडणूक निधी आहे. विरोधी पक्षांना नेस्ताभूत करण्यासाठी वापरण्यात येणारा पैसा हा अशा पद्धतीने उभा केला जातो. असं सगळीकडे होतं, पण हरियाणा दाखवून देईल की पैशाची ताकद काही करू शकत नाही. शेतकरी जनसामान्य यांच्या मनात जे आहे तेच अखेरीस घडणार.